तुमचा विश्वास, आमची बातमी। पतीने पत्नीच्या डोक्यात धारदार शस्त्रानं हल्ला केल्याची संतापजनक घटना पिंपळनेरमध्ये घडली। अचानक घडलेल्या घटनेमुळे पिंपळनेरमध्ये खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली आहे। डोक्यामध्ये गंभीर दुखापत झाल्यानं महिलेला धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आलंय। घरगुती वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पिंपळनेरमध्ये माहेरी असलेल्या यशोदा महाले या महिलेवर दुपारच्या सुमारास अचानक तिच्या पतीने घरात घुसून धारदार शस्त्रानं डोक्यावर वार केले। घडलेल्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांसह नातेवाईकांनी जखमी महिलेला पिंपळनेरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केलाय। मात्र दुखापत जास्त असल्यानं पुढील उपचारासाठी धुळ्याच्या भाऊसाहेब हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। घटनेचं गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी आरोपी असणाऱ्या गोरख महाले याच्या शोधासाठी पथकं रवाना केली आहेत। नेमकी घटना कशामुळे घडली, हल्ल्याचं कारण काय याचा तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत। सुनील निकम, आपलं शासन, धुळे। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।